आज आपल्या शाळेची शेवटचा दिवस आहे. आज आपल्या शाळेची शेवटचा दिवस आहे. या शाळेला आपल्याला खूप काही दिले. या शाळेतील प्रत्येक शिक्षकांनी फक्त पुस्तके आणि त्याचं ज्ञान घेण्याचं प्रामाणिकपणा शिस्त आत्मविश्वास आणि त्याला कसे वापरायचे याचे देखील ज्ञान दिले. मूर्ती काढल्याप्रमाणे मातीच्या डोळ्याला आकार देऊन मूर्ती घडवली त्याचप्रमाणे शाळेतील प्रत्येक शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्याला जीवनाला प्रत्येक विद्यार्थ्याला घडवले. त्याच्या जीवनाला सुंदर असा आकार दिला. हे विद्यालय सोडून जातोय म्हणजे आपण सर्वच काही सोडून जातोय असं नाही. हा विद्यालयाच्या खूप चांगल्या आठवणी आहेत की त्या नेहमी आपल्यासोबत राहतील. काही प्रसंगी ह्या शिक्षकांना आमची लोक असलेली ती मस्ती देखील सहन केली. लोक असलेले देखील सहन केला. माहीत आहे की या वर्षी पुन्हा जगता येणार नाही. परंतु या शाळेची आठवणी कधी विसरता येणार नाही. जाता जाता एवढं सांगून की सहभाग सुटला म्हणून सोबत सुटत नाही. सोबत सुटत नाही. आणि निरोप घेतला नाते सुटत नाही. खूप छान शैली अगदी थोडक्यात तिने आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे. खरं तर तुमचा हा शेवटचा दिवस नाहीये. या शाळेच्या माजी विद्यार्थिनी म्हणून तुम्ही या शाळेशी वर्षानुवर्ष जोडले गेलेले आहात. यानंतर आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी येत आहे इयत्ता 10वी ब ची विद्यार्थिनी कुमारी शिवांजली गायकवाड. काय बोलू कसं बोलू सुचत नाही मला. काय बोलू कसं बोलू सुचत नाही मला. कसे दिवस निघून गेले कळलंच नाही मला. आदरणीय मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, मान्यवर आणि माझ्या प्रिय मैत्रिणींनो, नमस्कार. मी कुमारी शिवांजली प्राजक्ता जनार्दन गायकवाड इयत्ता 10वी ब ची विद्यार्थिनी आपल्या समोर मनोगत व्यक्त करीत आहे. मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणेच आज माझी अवस्था झाली. खूप काही आठवतंय. डोळ्यासमोरून आजपर्यंतच्या कित्येक प्रसंगाची मालिका सरकते, पण शब्द सापडत नाही. काय बोलावं ते सुचत नाही. मैत्रिणींनो, नकळत आपण जीवनाच्या एका अशा वळणावरती आलो आहोत जिथून पुढे काय असा प्रश्न माझ्या समोर उभा आहे. आपुलकीने शिकवणारे प्रत्येक वेळेस आपल्याला हे असं करा, हे असं करू नका, असं कळकळीने सांगणारे शिक्षक यांच्या मार्गदर्शनाला आपण आता उभणार आहोत. शाळा म्हणजे काय असतं आज कळतंय मला. इथून दूर जाताना सगळं आठवतंय मला. बघता बघता शालेय जीवन हळूहळू पूर्ण झालं. कसं जगायचं, कसं लढायचं याचं मात्र भान आलं. आणि हे जगण्याचं, लढण्याचं भान ज्या शिक्षकांनी आपल्याला दिलं त्यांचे उपकार आपण कधीही फेडू शकणार नाही. म्हणून मला असं सांगावंसं वाटतंय की मैत्रिणींनो, या निरोप या शब्दातील मी इथेच ठेवूया आणि फक्त रोग घेऊन जाऊया. हे रोग म्हणजे समतेचे, मानवतेचे, विज्ञानाच्या मार्गावरून चालण्याचे हे रोग ज्या शाळेने, ज्या शिक्षकांनी आपल्या हातात दिलं त्याचा वटवृक्ष बनवूया, एक आदर्श नागरिक बनवूया. थांबावा वाटला तरी थांबणार नाही हा निरोपाचा हळवा क्षण. बाहेर निघून गेले तरी रेंगाळत नाही या कन्याशाळेच्या प्रांगणातच माझे मन. जीव लावले गुरुजनांनी, आई वडिलांसह आम्हाला. कसे सांगू किती दुःख होते सोडून जाताना तुम्हाला. बोलले असेल उलटून झाले असतील चुका. विसरून सारे ते आशीर्वाद मनात काही ठेवू नका. कितीही सुखद असली तरी संपणारी वाट असते. पण संपणाऱ्या वाटेसोबतच जन्मणारी नवी पहाट देखील असते. माझ्या मैत्रिणींविषयी मी एक छोटीशी कविता सादर करते. आलाच शेवटी दिवस तो आता इथून जावंच लागेल. जगलेल्या क्षणांना डोळ्यात साठवून घ्यावंच लागेल. छोट्या छोट्या गोष्टींसाठी लढणं, उगाच भांडणं, मैत्रिणींच्या डब्यावर सर्वांनी तुटून पडणं, केल्या नसलेल्या मस्तीसाठी मैत्रिणींना फसवणं,
बसवणं, ते मागं बसून आवाज काढणं, लिहायचं नसेल तर शिक्षकांना डोकं दुखतंय म्हणून सांगणं, हसता हसता रडणं, रडता रडता हसणं, एका वेगळ्याच जगात एका मस्तीत जगणं. शेवटी जाता जाता एवढंच म्हणेन, गाठली जरी आम्ही भव्य दिव्य शिखरे, गाठली जरी आम्ही भव्य दिव्य शिखरे, राहू सदैव तरीही या शाळेचीच पाखरे, तरीही या शाळेचीच पाखरे. दिले बळ पंखात टाकल्या कौतुकाच्या माळा, दिले बळ पंखात टाकल्या कौतुकाच्या माळा, सर्वाहून निराळी माझी कन्याशाळा, माझी कन्याशाळा. धन्यवाद. सुंदर शिवांजलीसाठी एकदा सुंदर क्लास हो. शिवांजलीचं मनोगत ऐकल्यानंतर एवढं मला असं वाटतं की उडत्या पाखरांना परतीची कमान असावी, उडत्या पाखरांना परतीची कमान असावी, नजरे सदा नवी दिशा असावी. घरट्याचे काय बांधता येईल केव्हा तरी, पण क्षितिजाच्याही पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी, क्षितिजाच्याही पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी. आपल्या समोर विद्यार्थिनी मनोगत व्यक्त करण्यासाठी येत आहे इयत्ता 10वी क ची विद्यार्थिनी कुमारी सिद्धी इंगळे. आपल्या आयुष्यामध्ये एक झाड असते, त्या झाडावरच्या फांद्या म्हणजे आपली सर्व वाढीची वर्ष असतात. त्या फांद्यांवरची पाने म्हणजे आपल्या सगळ्या आठवणी असतात. त्याच आठवणींमधलं एक पान म्हणजे आमचा आपल्या निरोप समारंभाचे पान. आज खूप भरून आलेला आहे, कारण आज आपला निरोप समारंभ आहे. मी या शाळेमध्ये इयत्ता 5वी आले होते. या शाळेमध्ये प्रवेश घेण्याचे कारण म्हणजे ही शाळा मुलींची आहे. त्याचबरोबर कन्या विद्यालयामध्ये शिस्त व संस्कार मिळतात, त्यामुळे या शाळेमध्ये मी प्रवेश घेतला होता. शाळेतील पहिला दिवस ताई माझ्यासोबत आली होती. तिने माझी व नम्रता पिसाळची ओळख करून दिली होती. आमची खूप छान मैत्री झाली. ही माझी या शाळेतील पहिली मैत्री. पहिला दिवस होता, त्यामुळे सगळे काही नवीन होते, त्यामुळे खूप भीती वाटली होती. पण आमचे पहिले वर्ग शिक्षक सोनके सर यांनी या शाळेबद्दलची माहिती सांगितली. कळत न कळत या शाळेवरती माया झाली आणि ही शाळा म्हणजे आम्हाला आमच्या आईसारखी वाटू लागली. शाळेमध्ये खूप नवीन ऍक्टिव्हिटीज होत होत्या आणि आम्ही सुद्धा त्यामध्ये रमत होतो. त्यानंतर 5वीच्या अखेरीस कोरोना आला व आम्ही 7वीच्या दुसऱ्या सत्रामध्ये शाळेत आलो. त्यानंतरची 3 वर्ष खूप सुखासमाधानात कशी गेली हे कळलंच नाही आणि आमची 10वी आली. 10वीच्या सुरुवातीला खूप शिक्षकांनी आम्हाला बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात सिरियस केले होते व त्यामुळे थोडेफार टेन्शन यायचे, पण मैत्रिणींमुळे आम्ही रिलॅक्स व्हायचो. वर्गामध्ये वेगवेगळ्या तासाला वेगवेगळे जोक होत असायचे, त्यामुळे आम्ही एकदम रिलॅक्स होत असायचो. मैत्रिणींनी वर्गामध्ये खूप छान आणि आनंदाचं वातावरण ठेवलं होतं, त्यामुळे आम्ही खूप हसायचो, खूप खेळायचो आणि गाणी सुद्धा कधी कधी वेळ म्हणायचो. 10वीच्या वर्षी आम्हाला खूप समजून घेणाऱ्या वर्गशिक्षिका मिळाल्या. बंडल मॅडम यांनी आम्हाला सर्वच छान मार्गदर्शन केले. मॅडमांचा आमच्या वर्गावरती पहिल्यांदा बसल्याने ते आम्हाला दिवसाचे सर्व मार्गदर्शन करत असत आणि त्याचबरोबर मॅडम आम्हाला आमच्या दुसऱ्या आईसारखी माया लावत असत. तसेच आम्हाला सर्व विषय शिक्षकांनी खूप मोलाचे मार्गदर्शन केले. देवकर सर व बसव सर हे आम्हाला तणावमुक्त करत, तर पडवळे सर आम्हाला चांगल्या करिअरची माहिती सांगत. कोळी मॅडम व कांबळे मॅडम या तर आमच्या दुसऱ्या मैत्रिणीच होत्या. त्या आमच्याशी एकदम मनमोकळेपणाने बोलत, त्यामुळे त्या कधी ओरडल्या तर आम्हाला त्याचे वाईट वाटत नव्हते. त्याचबरोबर फक्त कोळी मॅडम आणि काटकर सर बोलले तर त्यांचा ओरडा आल्यानंतर जरा वाईट वाटायचं. नंतर हेही समजायचं की ते आपल्याच काळजीने बोलत आहे. या शाळेने मला खूप छान अशा गोष्टी दिल्या. आठवणींचा एक खजिनाच या शाळेकडून मला मिळाला आणि संस्काराची शिदोरी बोलून आता या शाळेतून जाताना मला खूप आनंद होत आहे. जाता तर एवढंच म्हणेल, सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही, नुसताच निरोप दिल्याने नाते तुटत नाही. जय जय करतो. सिद्धीने अगदी जसा तिला अनुभव आला तसा तिने या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. खरं तर आज तुमच्या मनाची जी अवस्था आहे तेवढंच जर अंतःकरण आमचं सुद्धा आहे, कारण तुम्हाला निरोप देताना आमचं सुद्धा मन आज मोकळं नाहीये, ते सुद्धा आज दाखवून आलेलं आहे. जशी 2000 म्हणजे तुमच्या बॅचची एक वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे जसं 2019-20 तुमची 5वीची पहिली बॅच होती, तशीच तुमच्याप्रमाणे या शाळेत आमची सुद्धा पहिली बॅच होती. जसं तुमच्यासाठी या शाळेचं वातावरण सगळं नवीन होतं, नवीन शिक्षक होते, नवीन वर्ग होता, नवीन मैत्रिणी होत्या, तसेच आमच्यासाठी सुद्धा नवीन शाळा होती, नवीन वातावरण होतं, नवीन स्टाफ होता. परंतु हे नवीन वातावरण कधी आपलंसं झालं
यांनी कधी आपल्याचं करून घेतलं आणि हे आता आपलं नवीन शाळा नसून आपलं घर तयार झालं आणि 6 वर्षाचा काळ कधी लोटला हे तुम्हालाही कळलं नाही आणि आम्हालाही कळलं नाही. आणि हे आपल्या जीवनाचा हा अविभाज्य भाग बनलेला आहे. यानंतर आपण कार्यक्रम पुढे घेऊया. आपण तसा औपचारिकरित्या आलेल्या पाहुण्यांचं स्वागत सत्कार हा खाली केलेला आहे, परंतु एक आपल्या शाळेची आठवण म्हणून आपण आपल्या शाळेचे गुरुकुल प्रमुख यांनी स्वतः लिहिलेला स्वनिर्मित असा कविता संग्रह आहे. हा कविता संग्रहाचं हे पुस्तक उपस्थित मान्यवरांना भेट देऊन त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करणार आहोत. तर सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय डॉक्टर कारण